नमस्कार मंडळी, उन्हाळी वाळवण सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी उन्हाळा आल्यावर लगेच आपल्याला वाळवणाचे पदार्थ आठवतात. तर आज मी अगदी झटपट वेगळ्या पद्धतीचा वाळवणाचा अगदी सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा पदार्थ दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. त्याला छान असं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. तर हा जो साबुदाणा आहे अशा प्रकारच्या एखादी चाळण किंवा वाफेची चाळणी असेल तरीही चालेल. मी इथं पुरणाची चाळण घेतलेली आहे. यापासून आपण उपवासाचे सांडगे बनवणार आहोत किंवा उपवासाचे वडेसुद्धा बनवू शकता. तर बघा अशा पद्धतीनं चाळणीमध्ये हे जे साबुदाणा आहे ते काढून घ्यायचा, कारण आपल्याला हा साबुदाणा वाफून घ्यायचा आहे. तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता. तर अशा पद्धतीनं मी हे चाळणीमध्ये वाफून घेणार आहे. थोडंसं पसरून छान असं वाफ काढायची आहे. थोडीफार चकाकी आल्यावर आपण ह्यापासून छान मस्त असे उपवासाचे झटपट होणारे सांडगे बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घ्या आणि ही असंच चाळण एखाद्या पातेल्यावर किंवा कढईमध्ये खाली थोडंसं पाणी टाकून वर ठेवायचं, जेणेकरून चांगल्या प्रकारे वाफ येईल. तर अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. वरती छान असं वर एक मोठं काहीतरी प्लेट किंवा काहीतरी झाकून ठेवायचं, त्यामुळे वाफ लवकर पकडली जाते. तर अगदी इथं मी 10 मिनटं हे छान असं वाफून घेते. बघू शकता तुम्ही, थोड्या वेळानं मी छान असं हे काढून बघल्यावर साईडनं चकाकी यायला सुरुवात झाली. अजून एक 5 मिनटं ठेवल्यावर छान असं वाफून आपलं हे साबुदाणा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त चकाकी आलेली आहे. साबुदाणा छान प्रकारे शिजलेला आहे. जर कच्चा साबुदाणा वापरला तरी थोडाफार फुलतो, पण एवढं जसं पाहिजे तसं साबुदाणा फुलत नाही. त्यापासून कोणताही केलेला पदार्थ फुलत नाही. तर आता हा साबुदाणा एका मोठ्या ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. आणि इथं मी बटाटे उकडून घेतलेला आहे. अर्धा किलो साबुदाणा घेतलं, त्यासाठी मी इथं 1.5 किलो बटाटे घेतले होते. तर बघू शकता 2 किलोच्या जवळजवळ अंदाजे बटाटे घेतले होते. तुम्ही अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये मी बटाट्याचा जो किस आहे, कच्चा किस न टाकता थोडंसं वाफून घेतलेला किस टाकणार आहे. एवढा बघा, हे कमीत कमी अर्धा किलो बटाट्याचा असेल. तर बघू शकता असं छान असं जो एक वाफ काढून घेतलेली आहे बटाट्याचे किस जाड ठेवलेला आहे, कारण असं थोडंसं जाडसर वड्यामध्ये छान दिसायला पण दिसतं आणि खाताना पण छान दिसतं. तर इथं थोडंसं मीठ टाकून हिरवी मिरची वाटून घेतली होती. तुम्ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता जाडसर वाटून. तर हे सगळं आता आपण ह्याच्यात टाकून मिक्स करणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साबुदाणा जो आत्ताच वाफून घेतलेला होता तो थोडासा थंड झाला, जेणेकरून मिक्स करायला आपल्याला सोपा जाईल. तर बघा या पद्धतीने आधी सगळा बटाटा आणि मिरची मिक्स करून घेते. अगदी झटपट, जास्त काही वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा काहीतरी वेगळं. उपवास असल्यावर तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून काहीतरी मुलांसाठी किंवा आपल्यासाठी वेगळं म्हणून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आता हे सगळा साबुदाणा ह्यामध्ये काढून घेते आणि चांगल्या प्रकारे ह्याला मिक्स करून घेते. तुम्ही हे उन्हामध्ये छान असं कडकडीत जर वाळवून ठेवलं, अगदी 2 वर्षसुद्धा हे वडे टिकतात आणि खायलासुद्धा छान लागतात. तर आता हे सगळं जे आहे मिश्रण अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर इथं सेंधव मीठ टाकले उपवासाचं, तुम्ही कोणतंही मीठ टाकू शकता, कारण आता उपवासाला सुद्धा मीठ खातात. आमच्या गावाकडे जर उपवास असेल तर सेंधव मीठच आणायचे, पण आता पुण्या साईडला मी राहायला आल्यापासून खिचडी वगैरे बनवतात साबुदाण्याची, त्यामध्ये मीठ टाकलं जातं. मग तेव्हापासून कधी जर नसेल तर आम्ही पण टाकतो. तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही उपवासाला काय खाता त्यानुसार टाकू शकता. तर इथं बघा छान मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला वडे तोडून दाखवते. जसं आपण भाजीचे वडे बनवतो त्यापेक्षा नॉर्मल मोठे बनवायचे, कारण आपल्याला हे वाळल्यावर छोटे होतात, तळल्यावर मोठे होतात. तर अशा पद्धतीने छान असं वडे तोडून घ्यायचं. आणि आपण जो बटाट्याचा किस टाकला होता त्यामुळे वड्याला छान असा फुलासारखा शेप येतो. म्हणजे असे भजे, आपण जो भजे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे असे वडे तोडून घ्यायचे आहेत. आता मी हे थोडे प्रमाणात तुम्हाला करून दाखवते. अशाच पद्धतीने वरती टेरेसवर मी जास्तीचे वडे तोडणार आहे, कारण हे भरपूर
होतात एवढ्यामध्ये भरपूर वडे आपले तयार होतात। बघू शकता तुम्ही छान असं छोटे छोटे वडे मी इथं तयार केलेले आहेत। उन्हामध्ये अगदी कडकडीत एक दिवस उन्हामध्ये ठेवल्यावर संध्याकाळी अगदी छोटे होतात आणि तुम्ही 2 दिवस छान कडकडीत ऊन देऊन डब्यात भरून वर्षभर खाऊ शकता। तर बघू शकता मस्त प्लास्टिक पेपरवर एवढे वडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मी रेसिपी शेअर करत असते। त्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर बघा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे आपले उपवासाचे वडे वाळून घेतलेले आहेत। बघा वाळल्यावर सुद्धा अजिबात काळपटपणा आलेला नाही आणि तळल्यावर सुद्धा मस्त खुसखुशीत होतात आणि छान लागतात। तर बघू शकता तुम्ही मस्त आपले हे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून बघणार आहोत। जे हे वडे आहेत तुम्ही छान तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, कारण हे थोडेसे आपण जाड बनवले होते। तर आता त्याचा शेप बघू शकता तुम्ही, बटाट्याचा जो किस टाकला होता त्यामुळे छान असं ओबडधोबड आपले वडे दिसतात। तर बघा छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपले जे वडे आहेत ते तळून पाहणार आहोत। तर तेल हे करडईचं तेल असल्यामुळे थोडंसं धूर येत असेल, तुम्हाला दिसत असेल, पण एवढं काय तेल तापलेलं नव्हतं, घाण्यावरचं तेल आहे म्हणून तसं दिसतं। तर बघा छान असे आपले जे वडे आहे छान खुसखुशीत फुगतात सुद्धा आणि खायला अप्रतिम लागतात। तर असंच मी छान असं तळून घेते। बघा तळल्यावर सुद्धा अजिबात काळपट झाले नाहीत आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। मुलांना किंवा आपणाला सुद्धा काहीतरी वेगळं उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊशे वाटतात, म्हणून ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। कसे झाले ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। असा झटपट व पारंपरिक मस्त आणि वेगळ्या पद्धतीचा वाळवणाचा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।